तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज रविवार, नित्य नियमाप्रमाणे आपण आज परत मंदिर जाणार, साफसफाई करणार. पण म्हटलं आज आता बाईचं साखरपुडा झालेला आहे, लग्न पण ठरलेलं आहे. तर मग काहीतरी ते सण वगैरे असतं, तर मग ते करायला आता मामा येणार आहेत. म्हणून म्हटलं आता हे जे वरचं आपलं फर्निचरचं काम चालू होतं, तर मग तिथलं जे आता की जे वेस्टेज होतं ते साफ करू म्हटलं. ते आता आलेलं आहे, प्लॉट आहे आपल्या, काय टेन्शन नाही. ते जाळून द्यायचं. हे झाड आपलं हे काय कसलं आहे, बाबळीच झाड. हा, टी व्ही जाळून त्याच्या खाली जाळून द्यायचं, टेन्शन नाही. कारण ते पण असं एक वेळेस जाळायला जाणार होते असं पण. हा आमचा टप्या चल रे, तो आता वेगळ्यात धुवून देते. बघू आता काय होतं दिवसभरात. आणि आज तर पतंग पण उडायची, तर घेऊ आवरून एवढं सगळे ते जाळून घेऊ. एवढा कचरा निघाला होता वेस्टेज, एवढा बघून घ्या तुम्ही. चला इथलं असं नसन सगळं त्याची वेस्टेज प्लॅस्टिक वगैरे ते पण गोळा करून घेऊ. दिला पेटवून बघू आता कुठपर्यंत पेटतं. कारण हे झाड तर वरतं असं ओल्लं ओल्लं दिसतंय, पानं वगैरे आलेले आहेत सगळं आहे. पण मग खालून पूर्ण सुकलेलं आहे ते झाड. बघू, तुम्ही कधी असा अनुभव केलेला आहे का, झाडायचा वगैरे केला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते म्हटलं तुम्हाला सण करायचा आज. आपला लाडका बंधू भावेश कुटे यांची शेती. चाललो आता वावरात ऊस तोडायला. बाई सिनरिओ पा, इथं राहता बिबटे. खायला एक नदी आता इकडून. चप्पल तर पूर्ण याच्याने भरून गेली हो चिखलाने. भावेश पूल कोयता बिता काय आता फुल फिलिंग येत असं. आता कोणाला मारायचं बिरायचं आता एखादा. आगे सहजासहजी जे बिबटे राहते ते अशा ऊसामध्ये राहतात. काय वाटतं भावेश, तुला कधी अनुभव आलाय का बिबट्यांचा? मग किती आलाय ना, गाडी समोरून गेला ही बस एकच देखच नाही. अजून घे ना एखादं हागत. हा सरळ येतो एकदम. त्याचं ते वरचं राहू दे बरं का. हां हां, ते लय भारी दिसून राहिले. आता मस्त घेतले ऊस बीस, निघू आता. काहीच मस्त आलतो आता मित्राच्या घरी, पतंगी घ्यायला आलो होतो. त्याच्याकडे मस्त 500-600 पतंगी पडलेले आहेत. जाऊ आता मस्त आहे की ते डेकोरेशन पण करायचं आता आपल्याला. डेकोरेशन करायचं आता आपल्याला, तर मस्त की आता जाऊ डेकोरेशन निघू आता. तर काहीच मस्त की आता घरी आलो होतो. डेकोरेशन बघा कसं केलं आहे, क्लास वाटतंय. हेच आपलं मस्त दिवाळीचं सामान होतं, गणपतीचं सामान होतं. पतंगी पण आणून ठेवलं इथं. या छोट्या पतंगी आणलेल्या आहेत आपण. चला आता मस्त कुठं लावायचे कुठं नाही डेकोरेशन. कोणता नाही राहत, चांगला दिसतोय तो. It's a
भावना ऐकतो नाही येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळा एका जागी कुठच ठरना जागत राहतो एकट गात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी नाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बट काहीच मस्त आलोय आता आम्ही खेळायला क्रिकेट. सकाळचा आपला भावेश टिपटॉप चालू आहे. हा बैठा आमचा तोंडला पोतो कावर बहुत ही गंदे शेक गए. तर काहीच मस्त आता आपली पहिली बॅटिंग आलेली. तर बघू आता मस्त की कशी बॅटिंग करतो तुमचा भाऊ. धर रे बॅटिंग करत आहे. हे पाय गाडी चालत आहे. ए वाजू नको रे. बॉल फेकत आहे. बॉलर आहे बॉलर. ते भैया तिकडं बाउंड्रीवर. हे भैया हे बॉलर आणि हा बॅटर. बॉल फेकलाय. अरे यार ट्रायल होता बॉल आण रे. ट्रायल होता. हा बॉलर आहे आणि बॉल फेकला आणि हा चाल करू राहिला भावेश आणि हा बॉलर आहे. मस्त की आता आपण आलेलो आहे रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला. तर चला जाऊ आपण. सध्या फक्त मी आणि मम्मी आजी दिदी चाललेली आहे. पण आपण आलेलो आहे रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला. तर चला जाऊ आपण. सध्या फक्त मी आणि मम्मी आजी दिदी चाललेली आहे. पण आता पप्पा येतील नंतर येतील. चला जाऊ. तर काहीच मस्त आहे की आता जेवण वगैरे झालेलं आहे. कार्यक्रम पण संपलेला आहे. मस्त आता की तरी नाही म्हटलं तरी आपल्याला 10 वाजलेले आहेत. आता आपण 6 चालू होतो. चला काढू आपली मस्त बुगाटी. निघू मस्त आहे की आता घरी. कारण उद्यापासून जिम चालू करायची आहे. जिमला पण जायचं आहे. तर बघू आता काय होतं काही नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.